एक धाव मिळाली आहे. पुढची सूत्र मी अमित दादा बिशीकर यांच्याकडे सोपवतोय. धन्यवाद यश करंदीकर, आतापर्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी बजावल्याबद्दल धन्यवाद. आणि हा मिसफिल्ड, मोठी विकेट मिळाली असती. देवेंद्र कुलकर्णी यांच्या रूपाने मोठी विकेट मिळाली असती. स्लाइटली मिसफिल्ड आणि चौकार. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोचते ती 9. बिनबाद 9. एक बाद झाला असता, हादरा बसला असता. बघूया साजन निमकर नावाजलेला गोलंदाज, लेफ्ट हँड स्विंग बॉलर. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन साजन निमकर यांच्याकडून. धावसंख्या स्थित, धावसंख्या 9. सुंदर सादरीकरण बघायला मिळते. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक. 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती तैनात असतील. षटकातील शेवटचा चेंडू आणि हा लॉफ्टेड मारलाय. षटकार. कर्पूस समाचार, फुल अँड डिलिव्हरी. देवेंद्र कुलकर्णी, मी मगाशीच बोललो होतो की कॅच सुटलाय, तो महागात पडतोय का, आणि हा षटकार. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन देवेंद्र कुलकर्णी यांच्याकडून. धावसंख्या जाऊन उपस्थिती 15. बिनबाद 15. 1 ओव्हर 15. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकार. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. दुसरा षटक घेऊन येतात ते परीक्षित सुद्धा लेफ्ट आर्म गोलंदाज. 2 लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत वैद्य वॉरियर्स कडे. एक साजन निमकर यांच्या रूपाने आणि दुसरा गोलंदाजी थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतोय. रिस्ट्रिक्शन्स हटलेले आहेत. 5 फिल्डर बाउंड्री लाईनवरती तैनात असतील. दुसरं षटक प्रगतीपथावरती. सुंदर चेंडू, आउटसाइड द ऑफ स्टंप. दोन्ही लेफ्ट आर्म बॉलर होते, परीक्षित आणि साजन निमकर. दोघे उत्कृष्ट गोलंदाज, कर्जपती नावाजलेले गोलंदाज. धावसंख्या स्थित, धावसंख्या 15. दुसरं षटक प्रगतीपथावरती. एक चेंडू झालेला आहे. दुसरा चेंडू. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन. एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन उपस्थिती 16. अक्रॉस मारायचा फटका अमित सोना यांचा. दोन्ही बिनीची जोडी अमित सोना आणि देवेंद्र कुलकर्णी खरोखरच लॉफ्टेड शॉट मारण्यामध्ये पटाईत. दुसरं षटक, तिसरा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. दाद मागतात वाईडची, पण सुंदर गोलंदाजीचा टप्पा आणि प्रदर्शन बघायला मिळते ते परीक्षित याच्याकडून. मस्ट विन मॅच फॉर वैद्य वॉरियर्स. पुन्हा एकदा चकवलेलं आहे ऑफस्टंपच्या आत. थोडेसे नाराज दिसत आहेत, पण खरोखर सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आउटसाइड द ऑफस्टंप. जी आधीच्या मॅच मध्ये फटकेबाजी जी देवेंद्र कुलकर्णीकडे बघायला मिळाली होती, ती इथे कुठेतरी रोखल्यासारखं वाटतंय लेफ्ट आर्म गोलंदाजाकडून. परीक्षित, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. पुन्हा एकदा चकवलेलं आहे आउटसाइड द ऑफ स्टंप. अतिशय सुंदर गोलंदाजी. देवेंद्र कुलकर्णी स्विच शॉट खेळायच्या नादात बॉल मिस होतात. धावसंख्या स्थित, धावसंख्या जाऊन उपस्थिती फक्त बिनबाद 16. दुसरं षटक.
पुन्हा एकदा एक धाव मिळतीये. सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी. कुठेतरी अंकुश ठेवण्यामध्ये यश मिळवलंय ते परीक्षितांनी. 17. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17. कुलकर्णी मंडप बिनबाद 17. इथे कुठे विकेट्स पडलेल्या नाहीयेत. ते थोडस कुलकर्णी मंडपसाठी थोडस चांगलं आहे, परंतु धावांवरती अंकुश ठेवण्यामध्ये परीक्षित याने मोलाची भूमिका बजावलेली आहे. तिसरं षटक घेऊन येत ते बंड्या कानडे आणि लेग बिफोरचं अपील अंपायरनी फेटाळलेलं आहे. बॅटची एज हे सांगतायत. सुंदर फुल लेन चेंडू स्टंपच्या दिशेने आउटस्विंग करण्यामध्ये पटाईत बंड्या कानडे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा आणि ड्रॉप. सिंगल मिळतीये. धावसंख्या जाऊन पोचते ती बिनबाद 18. उन्हाचा तडाखा बसतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती. बंड्या कानडे थोडेसे नाराज दिसत आहेत. सुंदर चेंडू, मगाशीच बोललो होतो आउटस्विंग गोलंदाजी करण्यामध्ये पटाईत. सुंदर चेंडू. धावसंख्यामध्ये अंकुश ठेवण्यामध्ये यश मिळवले. पुन्हा एकदा लॉफ्टर शॉट मारण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आउटसाइड द ऑफ स्टंप आणि धावसंख्या 18 बिनबाद 18. 4 चेंडू. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि खरोखरच सुंदर गोलंदाजी. खरोखरच प्रेक्षकांकडून टाळ्यांचा गडगडाट झालाच पाहिजे. खरोखरच सुंदर गोलंदाजी करतोय बंड्या. अमित सोना एक धडाकेबाज बॅट्समन, ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू. पुन्हा एकदा बॉलिंग, सुंदर गोलंदाजी आणि खरोखरच सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतला होता, परंतु दोन्ही बॅकअप बॉलर्स परीक्षित आणि बंड्या कानडे सुंदर गोलंदाजी, खरोखर सुंदर गोलंदाजी. जे जखडून ठेवण्यामध्ये यश मिळवले ते वैद्य वॉरियर्सच्या गोलंदाजांनी. चौथा गोलंदाज नीरज, हा सुद्धा लेफ्ट आर्म. आणि आता मात्र शॉर्टपिच चेंडू आणि हा चौकार. नीरज बहुगुणी तिसरा लेफ्ट आर्म गोलंदाज. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहेत बंड्या कानडे. शॉर्टपिच चेंडू, त्याचा खरपूस समाचार, चुकीला माफी नाही. धावसंख्या जाऊन पोचते 22 बिनबाद 22. ऑल 10 विकेट्स इन हँड. दॅट इज लिटिल बिट ॲडव्हान्टेज. आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायरचा इशारा वाईडचा. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोचते ती बिनबाद 23. एक अतिरिक्त धाव. लाईन पासून थोडेसे भरकटताना दिसत आहेत. आणि हा चौकार.
शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या जाऊन 27. बिनबाद 27. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसत आहेत परीक्षित आणि बंड्या कानडे. आणि एक फाईन लेग ठेवायची शक्यता वाटते मला. यस, फाईन लेग ठेवतायत स्वतः परीक्षित तिथे जात आहेत. शॉर्टपिच चेंडू, दोन्ही शॉर्टपिच चेंडू, एक वाईड होता, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय तो देवेन कुलकर्णी. थोड्याशा आशा पल्लवित झाल्या देवेन कुलकर्णी यांच्याकडून. लागोपाठ 2 चौकार मारलेत देवेन कुलकर्णी. मला डगलस मरिलेरीची आठवण होते, झिम्बाब्वेचा प्लेअर. आणि षटकार, लाफ्टर शॉट अक्रॉस खेळलेले आहेत आणि हा षटकार खरोखरच सुंदर फलंदाजी करतायत बंड्या कानडे. आणि जे परीक्षित यांनी सुंदर गोलंदाजी केली होती, परंतु चौथ्या गोलंदाजावरती आक्रमण केलंय, ते लिटरली आक्रमण केलंय. 2 चौकार 1 षटकार. धावसंख्या जाऊन पद्धती बिनबाद 33. बिनबाद 33. आता मात्र धावसंख्येला आकार मिळतोय. वैद्य वॉरियर्सकडे थोडीशी चिंता दिसतीये. खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी केली होती ती परीक्षित आणि बंड्या कानडे यांनी. थोपवलं होतं लिटरी दोघांना, दोघंही बिन्नीचे खेळाडू आहेत, दोघांनाही थोपवलं होतं. परंतु चौथ्या गोलंदाजावरती एक आक्रमण असं केलंय ते देवेन कुलकर्णी यांनी. अटॅक मोडवरती आहेत ते देवेन कुलकर्णी. आणि पुन्हा एकदा सुंदर फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका, पॉइंटच्या डोक्यावरून चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी. चौथ्या गोलंदाजावरती आक्रमण केलंय लिटरली. आता मात्र थोडीशी चिंता दिसते वैद्य वॉरियर्स समोर. खरोखर सुंदर फलंदाजी. अटॅक मोडवरती सुंदर चेंडू, गुड कमबॅक बाय द बॉलर. फुल लेन चेंडू, डॉट चेंडू. धावसंख्या जाऊन उपस्थिती बिनबाद 37. बिनबाद 37. फुलटॉस चेंडू, सुंदर कॅच, सुंदर झेल. यश, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर कॅच. आणि धावसंख्या 38 टार्गेट. वैद्य वॉरियर्स समोर 38 टार्गेट. मस्ट विन गेम आय थिंक. वैद्य वॉरियर्स ना, मस्ट विन वाटतं. वैद्य 2 जिंकलेत ना मला वाटतं. नाही, वैद्य एक हारले ना. हारलेत का? बघा ना, वैद्य एक जिंकले, एक हारले. मी तुम्हाला मस्ट विन आहे. मस्ट विन गेम 38 टार्गेट. परंतु ही मॅच रंगतदार होऊ शकते, डेफिनेटली रंगतदार होऊ शकते. वैद्य वॉरियर्सकडे सुद्धा सुंदर असे फलंदाज आहेत. स्वतः साजन निमकर आहेत अष्टपैलू खेळाडू. बंड्या कानडे, टार्गेट. थोडंसं अंपायर्सला पाणी द्यायचंय. अंपायर्स पाणी रिक्वायरमेंट आहे. थँक्यू अंपायर्स. एकदा अंपायरसाठी जोरदार टाळ झाले पाहिजेत. एवढ्या कडक त्या उन्हामध्ये जी सर्व्हिस दिलेली आहे अंपायर्सनी, खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत. दोन्ही सगळ्या अंपायर्सचं अभिनंदन. धन्यवाद अंपायर्स. ब्राह्मण प्रीमियर लीग 2025 खरोखरच सुंदर असं आयोजन. खेळाडूंचा उत्साह बघायला मिळालाय. प्रत्येक सीझनला खेळाडूंचा उत्साह बघायला मिळालाय. कमीत कमी 84 ते 85 फॉर्म्स एव्हरी सीझनला भरले जातात.
मला अपेक्षा आहे की पुढच्या सीझनला हा आकडा 100 पर्यंत पार जावा आणि एक 7वी 8वी टीम तयार व्हावी. योगेश साठे, खरोखरच योगेश साठे सिनियर खेळाडू अंपायर्सला पाणी पुरवत आहेत. धन्यवाद योगेश साठे. युवा खेळाडूंचा उत्साह खरोखरच वैद्य वॉरियर्स तर्फे ओपनिंग जोडी मैदानात परीक्षित आणि साजन दोघांकडे मोठे मोठे शॉट्स खेळण्याची ताकद आहे. बिनीची जोडी मैदानात वैद्य वॉरियर्स मस्ट विन गेम आय थिंक. आणि कुलकर्णी मंडप 38 टार्गेट. पुढील होणारा सामना लास्ट आहे ना ती आता ही सेकंड लास्ट AS11 आणि परशुराम जय श्री परशुराम यांच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि टॉस उडवतील ते सर्वे सचिन ठाकूर सिनियर खेळाडू. टॉस उडवतील सचिन ठाकूर. धन्यवाद सचिन. बॉलर कोण आहे तो अमित आहे का? अमित सोना पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॉलर. सामना करतो तो साजन निमकर लेफ्ट हँडेड बॅट्समन. धारदार गोलंदाज नेरळचा धारदार गोलंदाज अष्टपैलू खेळाडू अमित सोना. 38 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते वैद्य वॉरियर्स संघाला. मस्ट विन गेम फॉर वैद्य वॉरियर्स. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. 2 क्षेत्ररक्षक मांडुलांवरती तैनात असतील. थोडा स्पीडअप करायचंय. दहा नंबर जर्सी नाव काय अथर्व. एकदा अथर्वसाठी टाळ झाला पाहिजेत. सुंदर सुंदर काय डेअरिंग आहे. AS11 ने आपला निर्णय कळवायचा आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. अमित सोना बॉल 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 पाहिजे ना. देतो येस 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 दोन्ही दे त्याला. एक दे 2 पाहिजेत का 1 पाहिजे. ट्रायल ना अजून एक दे ना त्याला तसंच. दोन्ही अनुभवी खेळाडू मैदानावरती. दोन्ही बिनीची जोडी वैद्य वॉरियर्सची परीक्षित आणि साजन स्ट्राईक घेतील. अमित सोना अष्टपैलू खेळाडू धारदार गोलंदाज. AS11 ने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. फलंदाजी स्वीकारलेली आहे. पहिलं षटक पहिला चेंडू. पुढल्या चेंडू लाफ्टेड शॉट. 1 बाउन्स 2 बाउन्स. 2 धावा. इरादे स्पष्ट केलेत आणि सुंदर बॅकअप. 10 नंबर जर्सी अथर्व व्हेरी गुड बॅकअप. इरादे स्पष्ट केलेत साजन यांनी. पॉवर प्ले 1 शॉट ओके 1 शॉट. धावसंख्या 1. पुढल्या चेंडू आणि सुंदर झेल. ओन बॉलिंग सुंदर झेल. वैद्य वॉरियर्सला धक्का.
साजन निमकर यांच्या रूपाने लॉफ्टर शॉट, पहिल्या चेंडूवरती लॉफ्टर शॉट केला होता, मिस हिट आणि ही विकेट. आणि सुंदर झेल अमित सोनातर्फे, सुंदर झेल. आणि थोडेसे नाराज दिसत आहेत ते साजन निमकर. धावसंख्या ही माफकच आहे, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची होती, पण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक, त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा होता तो साजन निमकर यांना, पण ते अपयशी ठरलेत. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले होते, परंतु दुसऱ्या चेंडूवरती अमित सोना, मी मगाशीच बोललो अमित सोना अष्टपैलू खेळाडू, धारदार गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय. नेहमीच त्यांचं धारदार गोलंदाजी झालेली आहे. मागच्या सीझनला खरोखर सुंदर गोलंदाजी केली होती ती अमित सोना यांनी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल दिसतोय. इथे अमित देशक आलेले आहेत, धन्यवाद अमित देशक. पुढल्या चेंडू तितक्यात, अरे सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन अथर्व, 10 नंबर जर्सीचा मान पण राखलेला आहे. खरोखरच टाळ्या झाला पाहिजे अथर्वसाठी. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण, खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर चेंडू, फुल्लन चेंडू ब्लॉकहोल मध्ये टाकला होता तो अमित सोना यांनी. परीक्षित स्ट्राईक घेतील आणि हा सुंदर फटका आउटसाइड द ऑफ स्टंप, स्लाइटली आउटसाइड द ऑफ स्टंप, आणि त्याचा परीक्षितने बरोबर फायदा उचललाय. हा चौकार. धावसंख्या जाऊन उपस्थिती 1-6. पहिल्या षटकातील 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन उपस्थिती 6, 1-6. साजनच्या रूपाने धक्का मिळाला होता. षटकातील 5वा चेंडू, पुन्हा एकदा गुड शॉट, स्ट्रेट चेंडू ब्लॉकहोल मध्ये टाकला होता. बॅक टू बॅक चौकार मारलाय तो परीक्षित यांनी. इरादे स्पष्ट केलेत. धावसंख्या जाऊन उपस्थिती 1-10. अजून एक चौकार मारला तर मिलिंद यांच्याकडून 100 रुपये. सुंदर चेंडू, सुंदर कमबॅक, आउटसाइड द ऑफ स्टंप, हीच लाईन होती. धन्यवाद अंपायरचा कॉल. 1 ओव्हरच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन उपस्थिती 1-10. खरोखरच सुंदर असे फटके मारले होते ते परीक्षित यांनी. प्रत्येक वेळेला ताकदीचाच वापर केला जातो टेनिस क्रिकेटमध्ये, पण खरोखर सुंदर असे फटके मारले ते परीक्षित यांनी. एक ऑफसाईडला आणि एक बॉलरच्या डोक्यावरून मारला होता. खरोखरच टेक्निकली साऊंड बॅट्समन परीक्षित. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-10. दुसरं षटक घेऊन येत आहेत ते स्वतः देवेन कुलकर्णी, संघाचे कॅप्टन, संघाचे मालक. स्पिन गोलंदाजी. टेनिस क्रिकेटमध्ये स्पिन गोलंदाजी फार कमी बघायला मिळते. रिस्क असते, ते रिस्क घ्यायला तयार आहेत ते देवेन कुलकर्णी. आतापर्यंत देवेन कुलकर्णी अशी सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळालेली आहे ती या सीझन मध्ये. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल दिसतोय, थोडं स्पीडअप करायचंय देवेन. थँक्यू. सामना करतोय तो यश. आता मात्र फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स उठलेले आहेत. आता 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती तैनात असतील, याची नोंद घ्यायची आहे. खरोखर सुंदर असं नियोजन बघायला मिळालेलं आहे ते ब्राह्मण प्रीमियर लीगला. सामना करतोय तो यश. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू देवेन.
फुलटा चेंडू, वन बाउन्स, सुंदर फिल्डिंग. धावसंख्या जाऊन उपस्थिती 11. एक बाद 11. स्ट्राईक घेतील ते लेफ्टी बॅट्समन परीक्षित, टेक्निकली साऊंड बॅट्समन, सॉलिड टेम्परमेंट. परीक्षित यांच्याकडे बॅक टू बॅक चौकार मारले होते ते परीक्षित यांनी. फुलटा चेंडू, एक धाव घेत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव मिळत आहेत आणि बॅट बाउन्स, ओव्हरथ्रो, 1 रन. आणि असं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, कुठे बॅकअप नाहीये, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय तो परीक्षित यांनी. अंपायर्स रन किती? 4. ओके, थँक्यू. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. लेग साईडला तटवलेला चेंडू आणि खराब क्षेत्ररक्षण, त्याचा खामी आता भुगताना लागते तो चौकार. तिथे 1 किंवा 2 धावा होते ते चौकार मिळालाय. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन उपस्थिती 1 बाद 19. आता मात्र थोडस धावसंख्या उभारताना दिसतीये. खराब असं क्षेत्ररक्षण. 15 चेंडू मध्ये 19. अजून सुद्धा सामना हा 50-50 आहे. जोपर्यंत परीक्षित पूर्ण उमेद ही परीक्षेवरती असेल. आणि सुंदर गोलंदाजी, 1 धाव मिळतीये. थोडस क्षेत्ररक्षण, थोडस मिसफिल्ड तर कव्हर अप केलेलं आहे. ऋषी दातार यांना धावायला लागते. थोडीशी नाराज वाटतात ऋषिकेश दातार. सुंदर असा ब्लॉकल चेंडू होता तो देवेन. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि हा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू, पण 2 धावामध्ये मिळण्यामध्ये यश. धावसंख्या जाऊन उपस्थिती 1 बाद 22. अजून सुद्धा 13 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. आणि हा नो मॅन्स लँड मध्ये पुन्हा 2 धावा. धावसंख्या जाऊन उपस्थिती 24. मस्ट विन गेम फॉर वैद्य वॉरियर्स. 12 चेंडू 14 धावा. अजून सुद्धा सामना 50-50. या कडक उन्हामध्ये बॉलर्स, बॅट्समन, फिल्डर्स सगळ्यांची कसोटी लागतीये. अमित बदरचं नाव काय? सागर. तिसऱ्या षटक घेऊन येते ते सागर. MS धोनीची आठवण येते मला त्यांच्याकडे बघून. पण खरोखर सागरने सुद्धा सुंदर अशी गोलंदाजी केली होती. सामना करतोय तो परीक्षित. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि खराब क्षेत्ररक्षण आणि हा चौकार. पुढील होणारा सामना हाय व्होल्टेज सामना. जयश्री परशुराम वर्सेस AS11. 11 चेंडू 10 धावा. थोडासा सामना वैद्य वॉरियर्सकडे झुकताना दिसतोय. आणि सुंदर झेल, लो कॅच होता. सुंदर झेल आणि परीक्षित त्यांच्यावर धक्का मिळालेला आहे वैद्य वॉरियर्सला.
कोण मोहित भुवीत भुवीर मुळे यांनी जो कॅच पकडलाय त्याला यश करंदीकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू थँक्यू यश. 10 चेंडूमध्ये 10 धावा. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्टी. मी मगाशीच बोललो होतो सामना 50-50 आहे. आता प्रथमेश कानडे ऑलराऊंडर खेळाडू. आता सर्व धुरा वैद्यवारोची ही प्रथमेश कानडेवरती असेल. थोडीशी घाई केल्यासारखी वाटते मला परिचित यांनी. 11 चेंडूमध्ये 10 धावा होत्या. बॉल टू बॉल रन आहे. 10 बॉल्स 10 रन्स. सुंदर गोलंदाजी सागर यांच्या रूपाने. बॅकअप बॉलिंग सुंदर अशी केलेली आहे सागर यांच्याकडून बघायला मिळालेली आहे. सुंदर असं गोलंदाजी तर पोहोचून बॉडी लाईन बॉलिंग. 9 चेंडू 10 धावा. सामना रंगतदार होण्याची शक्यता वाटते. पुढल्यांच्या लेग बिफोरचा अपील केलं होतंय. स्लाइटली मिसफिल्ड बाय अथर्व. नो प्रॉब्लेम विथ हिज एज. 2 धावा. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती. 8 चेंडूत 8 धावा आणि सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा कॉलिंग नाहीये. ओव्हरथ्रोची एक रन मिळते. अतिरिक्त धाव. दोन्ही टीमकडे दमखम आहे. प्रेशर दिसते. दोन्ही टीमवरती प्रेशर दिसते. 7 चेंडू 7 धावा. सुंदर गोलंदाजी सागर यांच्याकडून. फुलले चेंडू. एक धाव पूर्ण होतीये. दुसऱ्या धावासाठीचा प्रयत्न होतोय. ओव्हर्स 3 धाव मिळाल्यामध्ये यश मिळालेले ते वैद्य बारो संघाकडून. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. यश आणि बंड्या कानडे. 6 चेंडू 4 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल दिसतोय ते अमित सोनाकडून. अथर्व गोगटे. अथर्व गोगटे यांनी जर ही मॅच काढून दिली तर अजिंक्य जोशी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. 6 चेंडू 4 धावा. पूर्ण धुरा वैद्यवारसची बंड्या कानडे आणि यश यांच्यावरती आहे. यश कोगजे यांनी जो चौकार मारला आता 201 रुपयाचं पारितोषिक चिन्मय जोशी यांच्याकडून. मस्त काढली होती त्यांनी विकेट. कोणी एवढा असा फिल्डर देवेनच येतो. थकलाय तो. 3 आउट आउट आहे ना. आणि हा रन आउट. रनला आउट झाला. आउट कोण झाला? स्ट्रायकर यशच आउट झाला. 3 रन ना. 3 रन. अंपायर्स रन किती? 3 का? 3 धावला. ओके. थ्रो कोणी मारला तो? थ्रो अक्षयनेच मारला का? नाही याने मारला. थ्रो मारला.
3 रन काढले त्यांनी. चौथा रन आउट झाला. नाही नाही, पण hero कोणी दिला? रनआउट यश कोणी? राकेश बिवलकरनी मारला. आता बॅट्समन कोण गेला पुढे? रनआउट केला होता तो राकेश बिवलकर यांनी. यष्टींचा जो वेध घेतला होता तो राकेश बिवलकर. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन कोण गेलाय? नीरज. कुठला शॉट आहे हा? अरे जिंकले ना. आणि विनिंग धाव. वैद्य वॉरियर्स win the game and Kulkarni Mandap lost the game.